विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरवर चर्चा करणार आहोत. तर यात सुरुवातीला आपण मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करण्याच्या मेथड्स अभ्यासणार आहोत. ज्यात पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड, म्हणजे ग्राफ पेपरचा वापर करून लिनियर इक्वेशन सॉल्व करणे. आणि सेकंड मेथड आहे क्रॅमर्स मेथड, म्हणजेच क्रॅमर्स रूलचा वापर करून लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सोडवणे. त्यानंतर आपण पाहणार आहोत इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे असे इक्वेशन्स जे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल नसतात, पण त्यांना आपण त्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करू शकतो. अशा काही इक्वेशनचा आपल्याला अभ्यास करायचा किंवा असे काही इक्वेशन्स आपल्याला सोडवायचे. त्यानंतर तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशनचा अर्थ उपयोजन, म्हणजे व्यवहारात आपण सायमल्टेनियस इक्वेशनचा वापर काही प्रश्न, काही समस्या सोडवण्यासाठी कसा करू शकतो याचा अनुभवसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर आता आपण सुरुवातीला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सची डेफिनेशन अभ्यासणार आहोत. तशी तुम्ही ती 9व्या वर्गात पाहिलेलीच आहे. या ठिकाणी तिला आपण रिकॉल करणार आहोत. An equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variables. तर आता ही डेफिनेशन आपण आपल्या भाषेत समजून घेऊ. असे इक्वेशन ज्यात दोन व्हेरिएबल्स असतात. व्हेरिएबल्स म्हणजे असे लेटर ज्यांची व्हॅल्यू बदलत असते किंवा ज्यांची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते, त्याला व्हेरिएबल म्हणतात. तर ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असतात आणि व्हेरिएबल कंटेन करणाऱ्या प्रत्येक टर्मची डिग्री 1 असते, म्हणजे व्हेरिएबल कंटेन करणाऱ्या प्रत्येक टर्मचा हायेस्ट इंडेक्स 1 असतो, त्याला तुम्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे त्या इक्वेशनमध्ये दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स असले पाहिजेत, आणि दुसरी कंडिशन आहे त्या इक्वेशनमध्ये असलेल्या प्रत्येक व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स हा 1 असला पाहिजे. म्हणजे व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स 1 पेक्षा मोठा नसावा, ग्रेटर दॅन 1 नसावा. जर एखाद्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स हा ग्रेटर दॅन 1 असेल तर ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. म्हणजे कुठल्याही इक्वेशनला जर लिनियर व्हायचं असेल तर त्यात हायेस्ट इंडेक्स 1 असला पाहिजे, 1 पेक्षा ग्रेटर इंडेक्स नसावा, तर आणि तरच ते इक्वेशन लिनियर इक्वेशन असतं. म्हणजे थोडक्यात लिनियर असण्यासाठी हायेस्ट इंडेक्स 1 लागतो, 1 पेक्षा मोठा इंडेक्स चालत नाही. यानंतर आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म, किंवा त्याला तुम्ही स्टँडर्ड फॉर्मसुद्धा म्हणू शकता. या ठिकाणी दिलेला आहे जनरल फॉर्म
ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तुम्ही लिहून घेऊ शकता जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. या ठिकाणी तुम्हाला या जनरल फॉर्ममध्ये लेफ्ट हँड साईडला एकूण 3 टर्म दिसत आहेत आणि राईट हँड साईडला 0 आहे. म्हणजे या इक्वेशनची राईट हँड साईड 0 आहे. लेफ्ट हँड साईडला एकूण 3 टर्म आहेत. 3 पैकी 2 टर्ममध्ये व्हेरिएबल्स आहेत, x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत. आणि तिसरी टर्म ही c म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. x आणि y असलेल्या टर्म ह्या व्हेरिएबल टर्म आहेत. या इक्वेशनमध्ये x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत. c कॉन्स्टंट टर्म आहे. a, b आणि c हे या ठिकाणी रियल नंबर्स आहेत. पण a आणि b च्या व्हॅल्यू या 0 नसाव्यात अशी एक कंडिशन आहे. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, a, b आर नॉट इक्वल टू 0. अगोदर म्हणत आहेत a, b, c आर रियल नंबर्स, म्हणजेच a, b, c हे रियल नंबर आहेत. आणि पुढे एक कंडिशन दिली, a, b, c रियल नंबर असले तरी सुद्धा a आणि b यांच्या व्हॅल्यू 0, म्हणजे 0 हा रियल नंबर आहे पण 0 चालत नाही. c ची व्हॅल्यू 0 असली तरी चालते, पण a आणि b यांच्या व्हॅल्यू 0 नसाव्यात. बरं, a ची व्हॅल्यू जर 0 झाली तर त्याचा परिणाम या इक्वेशनवर काय होईल? a ची व्हॅल्यू जर 0 झाली तर a इंटू x म्हणजे 0 इंटू x इज इक्वल टू 0 होईल. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे ते by प्लस c इज इक्वल टू 0 असं होणार. आणि by प्लस c इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये फक्त y हा एकच व्हेरिएबल आहे. म्हणजेच हे इक्वेशन 1 व्हेरिएबल इक्वेशन आहे. याचाच अर्थ a ची व्हॅल्यू जर 0 झाली तर दिलेलं इक्वेशन किंवा हा जो काही स्टँडर्ड फॉर्म आहे किंवा जनरल फॉर्म आहे तो 1 व्हेरिएबल इक्वेशनमध्ये रिड्यूस होतो किंवा ट्रान्सफर होतो आणि म्हणून a ची व्हॅल्यू 0 चालत नाही. In the same way, if b is equal to 0, then b into y means 0 into y is equal to 0. याचाच अर्थ सेकंड टर्म by ही टर्म 0 होणार आणि by ही टर्म जर 0 झाली तर हा जनरल फॉर्म ax प्लस c इज इक्वल टू 0 असा होतो. आणि यात ax प्लस c इज इक्वल टू 0 यात फक्त x हा एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे हे इक्वेशन आता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. तर यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की a आणि b ची व्हॅल्यू 0 का नसली पाहिजे. कारण a आणि b च्या व्हॅल्यू पैकी एखादी व्हॅल्यू जरी 0 झाली तरी दिलेले इक्वेशन हे 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन राहत नाही, ते 1 व्हेरिएबल लिनियर इक्वेशनमध्ये रूपांतरित होतं. आणि म्हणून या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे a, b आर नॉट इक्वल टू 0 ॲट दी सेम टाईम. याच्यानंतर हे एक्झाम्पल पाहू शकता. 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यात 3 ही a ची व्हॅल्यू आहे, a इज इक्वल टू 3 आहे, b इज इक्वल टू मायनस 4 आहे, b ची व्हॅल्यू मायनस 4 आहे आणि c ची व्हॅल्यू प्लस 12 आहे. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू मायनस 4 अँड
व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू 12. तर याला तुम्ही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल म्हणू शकता, कारण 3 रिअल नंबर आहे, -4 हा सुद्धा रिअल नंबर आहे